कांदळवनावर भराव टाकून भूखंड बनवण्यात आलेला आहे। पनवेलच्या साईनगर मधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। तर बांधकाम व्यावसायिकावर कारवाई कधी असा सवाल उपस्थित केला जातोय। पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकाने चक्क कांदळवनामध्ये डेब्रीचा भराव टाकून भूखंड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या साईनगर विभागामध्ये हा भराव करण्यात येत असताना देखील तहसील कार्यालयामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। शेकडो डंपर भरून डेब्रीचा भराव होत असताना अद्यापर्यंत कोणतीही कारवाई या बांधकाम व्यावसायिकावर झालेली नाहीये। या भरावामुळे संपूर्ण साईनगर पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाण्याची भीती नागरिक आता व्यक्त करतात। कांदळवनावर भराव टाकून इथे भूखंड बनवण्यात आलेला आहे। पनवेलच्या साईनगर मधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रशासनाचं मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। बांधकाम व्यावसायिकावर कारवाई कधी केली जाणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पनवेलमधील ही घटना आहे। पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकाने चक्क कांदळवनात डेब्रीचा भराव टाकून भूखंड तयार केलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे ह्या आपल्याशी फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, पनवेलमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तहसील कार्यालय अगदी बाजूला आहे आणि तरी देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतंय। कशा पद्धतीने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे? नक्कीच पनवेलमध्ये साईनगर विभागामध्ये जो आहे हा भराव टाकण्यात आलेला आहे। कांदळवन होतो, पूर्ण कांदळवनाच्या जागेवरती जो आहे तो हा भराव टाकण्यात आलेला आहे। हा भराव जो आहे बांधकाम व्यावसायिक आहे त्याने हा भराव केलेला आहे। या ठिकाणी इमारत उभी करण्यासाठी हा भराव टाकण्याची माहिती समोर येते। तहसीलदार कार्यालयाच्या काहीच्या अंतरावरती जो आहे हा साईनगर परिसरातील जो कांदळवन आहे हा परिसर आहे। तरी देखील तहसीलदार झालं, पनवेल मनपा झालं, याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। पनवेल मनपाने जे आहे ते या ठिकाणी रेड झोन अलर्ट केला होता, तरी देखील या ठिकाणी भराव टाकण्यात येत असल्याची माहिती भेटली होती। असं असताना जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी जे आहे या ठिकाणी या भरावामुळे जे आहे संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली जाण्याची भीती जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी जे आहे हा भराव टाकलेला आहे तर या बांधकाम व्यावसायिकावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केलेली आहे। मात्र कविता, तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हा भूखंड आहे, असं असताना देखील प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? नक्कीच तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हा भूखंड आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे या भरावाच्या कामामध्ये जे आहे मंडळ अधिकारी त्याचबरोबर तलाठी देखील यामध्ये सहभागी असल्याचा आरोप जो आहे तो तेथील स्थानिक रहिवाशांनी केलेला आहे। जी, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।